आचलने आम्हाला शॉर्टकटने गल्लीतून आणलेलं आहे. आम्ही आलेलो होतो शेतावर काटे आणण्यासाठी. एकदम धनुष्यबाण कुठे आहे? धनुष्यबाण दसऱ्या निघालं पालखीसाठी. प्रभू श्री रामचंद्र पधारे. जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे रामनवमी, तर सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. छोटीशी जत्रा भरलेली आहे. दबावसुद्धा दुकानं आलेले आहेत. अजून फुल पाडायला वेळ आहे. त्यामुळे नंतर येणार मंदिरामध्ये पाया पडायला. आणि आज आलेले आपल्याकडे तन्मय म्हात्रे. आपण वाटणी थांबा वाटणी घेतो तुम्हाला. थांबा, ही तुझी वाटणी. 2 रुपये नीट बघ. ठीक आहे, ही तुझी वाटणी आणि ही तुझी वाटणी. तर आता आम्ही निघालेलो मंदिरामध्ये पाया पडायला. गर्दी आहे, तर आचलने आम्हाला शॉर्टकटने गल्लीतून आणलेलं आहे. रस्ता आहे तो गल्ली बाळातून आम्हाला आता मंदिराकडे नेत आहे. बघू आता इथून. हे पाहू शकता, इथून पायऱ्या उतरून खाली आलेलो आहेत. आता पोहोचलो आहोत आम्ही मंदिरामध्ये. गर्दीमधून आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. मंदिरामध्ये आल्यावर आम्हाला आरती सुद्धा मिळाली आहे. जेवणाची पहिली पंगत बसलेली आहे आणि आम्ही सुद्धा आता थोड्या वेळात जाणार आहोत महाप्रसादाचा लाभ घ्यायला. रायगड जिल्ह्यातील अयोध्या म्हणून ओळखले जाणारे हे बळवली गावातील राम मंदिर फायनली आम्हाला जागा मिळाली आहे. वरण भात आणि चवळीची भाजी. बळवली गावामध्ये श्री राम जन्मोत्सव सोहळा हा 1891 पासून साजरा केला जातो आहे. मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि हा आहे 135वा वर्ष. फायनली श्रीरामाचं दर्शन झालेलं आहे आणि महाप्रसादाचा पण लाभ घेतलेला आहे. खूप गर्दी होती आणि जाम इकडून तिकडून घुसून आम्ही पंक्तीत बसायला आलेलो आणि फायनली झालेलं आहे जेवण वगैरे. आणि आता आम्ही निघतो घरी आणि रात्री असणार आहे पालखी. तर पालखीला आपण भेटूच. आम्ही आलेलो होतो शेतावर काटे आणण्यासाठी, एक धनुष्य आणि गदा बनवण्यासाठी. संध्याकाळ झाली आहे. आता मी रात्री बनणार आहे राम आणि फ्रीज बनणार हनुमान. मला धनुष्य बनवलं आणि फ्रीजला गदा बनवले. तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे हे गदा फ्रीजची आणि हे माझी धनुष्य माझा. फायनली धनुष्य तयार झालेलं आहे. कलर लावलेला त्याला आणि बाण सुद्धा बनवलेला आहे. त्याला पण कलर लावलेला आहे गोल्डन. बघूया आता पालखी निघणार आहे थोड्या वेळातच. त्याची तयारी चालू आहे. तुझा राम बनतोय ना, त्यासाठी थोडी आता गालाला थोडी लाली लावलेली आहे. गाल गुलाबी गाल आणि रामाला टिकली टिकली लावतो मी, करतो मी. थोडंसं काजळ लावते. लायनर लायनर आहे का? आम्हाला काय माहिती. काजलच आम्ही लायनर केले. ह्यांनी दगा दिलेला आहे. हनुमान बनायचा होता आणि एंड टायमाला ह्यांनी नाही सांगितलं, त्यामुळे हनुमानाचा काही रोल कॅन्सल झाला. तर गाईज इकडे मेकअप चालू आहे श्रेयचा. आणि बाहेर सगळे बोलतात. गंध काढते. लावायचे कलर. तू नाव का नाही सांगत मला? तर आता किचा पाटील. किचा पाटील. काढा आकडे.
धनुष्यबाण कुठे आहे धनुष्यबाण? हा इथे धरायचं इथे हा असं धरायचं. यो हाताने आपण या हाताने श्रेय तयार झालेलं आहे. आता त्याला नेतात पालखीला. तर आता श्रेय निघालं आहे पालखीसाठी. खाली बघून झालं. प्रभू श्री रामचंद्र पधारे. काकू ब्लॉक आमचे दीदी बराच वेळ झालेला आहे आणि पालखी एकाच ठिकाणी आहे अजून. पालखी पुढे येईपर्यंत योगी भाऊ श्रेयला श्रीरामाच्या पोजेस शिकवत आहेत. लगेच जायचंय घरी. आता पालखी मंदिराच्या जवळ आलेली आहे. हा उभा हा बाण नको मग. इथे श्रेयला बघण्यासाठी पोरं जमलेली आहेत छोटी. मी का असं घेऊन ना यावर्षी गावामध्ये दुःख असल्याने पालखीला डीजे नाही आहे, पण तरीसुद्धा गावातील तरुण पिढीने टाळ मृदुंगाच्या तालावर पालखीला नाचण्याचा आनंद घेतला आहे. नाचण्याची मज्जा ही पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने सुद्धा होऊ शकते, याचा उत्तम उदाहरण या मुलांनी सादर केलं आहे. शाळेला नाचायला घेतलेल्या पोरांनी आतमध्ये आणि त्याला उचललेलं आहे. शिराई सुद्धा मस्त पोजमध्ये उभा राहिलेला आहे, बघू शकता. त्याला हे सांगायला लागत नाही की कशी पोज द्यायची, हे तो स्वतःहून देतो नॅचरली. शिराई 2 वर्षापूर्वी म्हणजे 2024ला सुद्धा श्रीराम झालेला, तेव्हासुद्धा त्यांनी छान गेटअप केलेला आणि छान ॲक्ट केलेली त्यांनी. शिरायला श्रीराम बनण्याची खूप आवड आहे. तो नवरात्रात फॅन्सी ड्रेसला सुद्धा श्रीरामच बनलेला. फायनली शिरायची हाऊस पूर्ण झालेली आहे. पालखी आता मंदिराजवळ आलेली आहे आणि आता थोड्या वेळातच पालखी मंदिरामध्ये पोहोचेल. इथून थोडे पुढे मंदिर आहे, इथे समोर मंदिर आहे. काही वेळातच पालखी मंदिरामध्ये पोहोचल्यावर पालखी सोहळा हा समाप्त होणार आहे. फायनली आता श्रीरामाची पालखी मंदिरामध्ये पोहोचणार आहे. आता या व्लॉगचा करतो आहे आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. बोला जय श्रीराम.